हॅपी न्यू इयर एव्हरीवन. आणि तुम्ही सगळे कसे आहात? मजेत ना? आणि मजेतच असलं पाहिजे. आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे, कारण घरी इनलॉज आले होते आणि बेड रेस्ट होती, त्यामुळे ना काही पॉसिबल झालं नाही. माझ्याकडे मार्गशीर्ष महिन्याला उद्यापन आहे, कारण माझ्या घरी ना लास्टच्या शेवटच्या गुरुवारी यांची मिस्टरांचे चुलत काका एक्सपायर झाले होते, त्यामुळे आम्हाला सुतक लागलं होतं. ते उद्यापन राहिलं होतं. म्हटलं चला आज करून घेऊ. मी दरवेळी सुहासिनींना बोलवते. आज चिवची इच्छा होती की मम्मी कन्याभूषण तू कधीच करत नाही. मग म्हटलं चला 5 मुलींना आपण बोलून आपण साधं असं उद्यापन करून घेऊ. मग आज तीच पूजा आहे. चला मी दाखवते पूजा कशी केली आहे. आणि अवतार मी स्वयंपाक करत होते, त्यामुळे घामाघूम झाली आहे. आता मी चेंज करून साडी वगैरे नेसून मी पूजा करते. असं सिम्पलच रेडी होऊन आले होते. हेअरस्टाईल वगैरे काही केलं नव्हतं, फक्त मी क्रोशेटचा गजरा केला होता, तोच असा वेअर करून आले होते. इतकं टाईट वगैरे बांधलं नव्हतं. आणि त्याची ही रेडी झाली होती, कारण खुश होती, तिच्या फ्रेंड्स येणार होत्या म्हणून. आणि मग मी कथा वगैरे वाचून घेतली. कथाही वाचून झाली होती आणि मुली आल्या होत्या त्या खेळत. तोपर्यंत मग म्हटलं जरा गरमागरम पुरी करूया, कारण नॉर्थ साईडला ना की पुरणपोळी ह्या मुली खाल्ल्या जातात. आणि जेवायला बोलवते तर म्हटलं त्यांना आवडेल तेच करावं, म्हणून पुऱ्या केल्या. आणि चण्याची भाजी ज्यांना आवडते हरभऱ्याची ती केली होती. आणि पुऱ्या अशा पटकन होण्यासाठी ना एक मोठी चपाती लाटून घेऊन त्याचे 4 भाग करायचे, म्हणजे पटपट होऊन जातात. आणि पुरणाचा सार, आमटी, वरण, भात हे सगळं आधीच झालं होतं, त्यामुळे परत लागला मम्मी तिला, परत लागला. मी पुसते हा. आंटी पुसते गेला. हॅपी बोल त्याच्या. मम्मी सगळ्यांचं ते प्लास्टिक होते की मी तिथे ठेवले, तेव्हा तिथे ठेवले. आशीर्वाद दे दो. आशीर्वाद दे. तुम्ही डोकं खाली करा. बोला. चॉकलेट घे रे. कसं चॉकलेट घ्यायला मस्ती आहे लई. भाई अपना घर समझना था. हाँ आणि तर सगळ्यांची जेवण वगैरे आटपून ना मग मीही उपवास वगैरे सोडला आणि इथं
चिवच्या फ्रेंडनी पसारा घातलेला तिला आवरायला सांगितलं आणि मी किचन आवरायला आले. कारण किती वेळा किचन आवरलं ना, पुरणपोळीचं स्वयंपाक जेव्हा एक्स्ट्राचं बनतो ना तेव्हा थोडंफार एक्स्ट्रा खराब होऊन जातं. मग ते सगळं आवरून वगैरे घेतलं. आणि हेअरस्टाईल अशी केली होती, इतका लूज बन बांधला होता ना तो पूजा होईपर्यंत टिकला नाही, पटकन निघून आला. साध्या टिकटॉक पिननं मी सिक्युअर केला होता तर त्यामुळे पटकन निघाला तो. आणि क्रोशेट मी स्वतः घरी क्रोशेटचा गजरा बनवला होता, तोच वेअर केला होता आणि खूप सुंदर असं रिअल वाटत होता तो. आणि नंतर ना फेस इतका खराब झाला होता, मग नाईट रुटीन केलं आणि मग दिवस संपला. माझे फ्रेंड्स आलेले, मला खूप मजा आला आणि मग ते परत गेले, त्यांचा टाइम झाला. मग नेक्स्ट ब्लॉगला भेटू. आवडला ब्लॉग तर लाईक अँड सबस्क्राईब. बाय बाय. खूप वेळ झाला आहे आणि तिच्या सांगण्यावरून आम्ही कन्यापूजन ठेवलं होतं आज. तिचं म्हणत की सगळ्या नॉर्थ साईडला कन्यापूजन खूप होतं, नवरात्रीमध्ये वगैरे कन्यापूजन होतं. मग ती म्हणत असते की आपल्याकडे पण करू, आपल्याकडे पण करू. पण म्हटलं चला आज करू. मागे एकदा आम्ही केलं होतं, त्यानंतर आत्ता केले होते. थोड्याच फ्रेंड्सना बोलवलं होतं, तिला खूप मजा आली. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटू पण अशा नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. बाय. गुड नाईट.